याच वेळेत पडले होते, त्यांचीही अशी दृष्टी केली होते. त्यांच्या समोर मी प्रगट झालो, त्यांना दृष्टी दिली आणि लाडू दिला खाण्यासाठी. त्यांचे गुरु काठावर उभे होते, पण तुझ्या गुरूंनी मात्र त्यांच्या गुरूंना न विचारता ते लाडू खाल्ला होता. मग तुला खायला काय अडचण आहे? समजायला मी काय बोलतोय? आता तो उपमन्यू म्हणतोय माझ्या गुरूंनी कसं वागावं याचा विचार करण्याचा मला अधिकार नाही. त्यांचं चुकीचं काय असेल, बरोबर काय असेल, मी का विचार करू? तो विचार करण्याचा मला काय अधिकार आहे? इथं गुरुजी आहेत आमचे. वरच्या शाळेमध्ये सरांनी आम्हाला शिकवलेलं गुरूंनी कसं वागावं याचा विचार मी का करू? पण माझा नियम मी मोडणार नाही. माझे गुरु जर खा म्हटले तर मी खाईल. किती विश्वास महाराज, काय समर्पण आहे. गुरुंनी म्हणून सांगितलं आणि खा बाळा खा असं म्हटल्यावर मग त्यानं तो लाडू महाराज गपागप खाऊन घेतला. याला म्हणतात साबुदाण्याचा विश्वास. शेवटी एकच वाक्य सांगतो, विश्वास असणं याचा अर्थ आहे समर्पण. आमचा जर संतांवर विश्वास असेल तर संत सांगतील तसं आम्ही निश्चित करणार. का? आमचा विश्वास आहे. विश्वास असल्याच्या नंतर आपण ठामपणे जीवन जगतो. महाराज बापानं जर पोराचा हात धरला, 25व्या मजल्यावरून त्याला असं वरून हातामध्ये धरून खाली धरलंय, समजा सांगितलंय सोडू का तुला, ते म्हणतं कुशाल सोडा बाबा. का? त्याला विश्वास आहे मला सोडणार नाही. त्याला समर्पण म्हणतात. तसं आमचा जर ज्ञानेश्वर महाराजांवर, तुकाराम महाराजांवर विश्वासच असेल तर ते जसं अभंगात बोलतात तसं आपण वागणार. म्हणून शेवटी म्हटलंय तुकामध्ये शेष घेई नावडी वचन न मोडी बोली देते, हे विश्वासाचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर विश्वास सर्व भावीदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागले आवाज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे वत्स, तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ